जितेंद्र आव्हाड हे हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरातल्या विधिमंडळ परिसरातून बोलत होते। पुढची बातमी पाहूया। भाजपाकडे पाशवी बहुमत असल्यानं ज्येष्ठांना इथं डच्चू देण्यात आलेला आहे। भुजबळ आणि इतर नेत्यांच्या नाराजीवर हे विरोधकांचं वक्तव्य समोर आलेलं आहे। भास्कर जाधव यांनी टोला लगावलाय। भुजबळ आणि मुनगंटीवार यांच्या नाराजीवर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे। भुजबळ साहेब म्हणतात की जहा नाही चायना वहा नाही राहिना। मला माहित नाही की आता या वयामध्ये किंवा त्यांना कुठे चेन पडेल अशा ठिकाणी ते जातील किंवा त्यांचा कोणी विचार करेल असं मला वाटत नाही। भुजबळ साहेबांचं नाराजी नाट्यातून काय होईल हे म्हणण्यापेक्षा काहीतरी पदरात पाडून घेण्याकरता किंवा काहीतरी पदरात पडलं तर त्यांना शांत राहावं लागेल। आजच्या घडीला कोणालाही कुठल्याही प्रकारची नाराजी ही व्यक्त करण्याच्या पलीकडे काही हातामध्ये राहिलेलं नाही। इतकं महायुतीकडे पाशवी बहुमत आहे। मी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची त्या ठिकाणी प्रतिक्रिया बघितली। मलाही आश्चर्य वाटते की सुधीरभाऊ मुनगंटीवार सारख्या माणसाचं मंत्रिपदातून नाव कापलं जावं याचा अर्थ यांचे पक्षामध्ये शहकाटशे सुरू आहे।